महत्वाची आणि मोठी बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी दिली। सध्या शेतात गहू, हरभरा, हळद, ज्वारी आणि कांदा यासारखी पिकं काढणीला आलेली आहेत। मात्र 16 मार्चपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट निर्माण होणार आहे। काय आहे हा संपूर्ण अंदाज जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी आपली महत्वाची शेती कामं उरकून घेणं आवश्यक आहे। 6 मार्च रोजी त्यांनी हा अंदाज वर्तवलेला असून 16 मार्च नंतर हवामानात मोठे बदल होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या शेतकऱ्यांचा गहू आणि हरभरा काढणीला आलेला आहे त्यांनी 16 मार्चपूर्वी तो काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा। कांदा आणि मका काढणी झाली असल्यास ती व्यवस्थित झाकून ठेवावी, जेणेकरून पावसाचा फटका बसणार नाही। हळद काढणी आणि वाळवणीची कामं देखील लवकरात लवकर उरकून घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। पंजाब डक यांच्या अंदाजानुसार 17 मार्च ते 21 मार्च या दरम्यान राज्यातील विविध भागात हवामानात बदल होऊन पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी ही खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, 16 मार्चपर्यंत आपल्या पिकांची काढणी आणि साठवणुकीची कामं पूर्ण करा। हवामानातील बदलांनुसार आपल्या कामांचं नियोजन करा, जेणेकरून तुमचं नुकसान टाळता येईल। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 6 मार्च 2026। शेतकऱ्याला सांगत देतो की तुम्ही काय करा, 16 मार्च पर्यंत शेतीचे कामे आटपा। गहू असेल तर गहू काढून घ्या, हरभरा काढून घ्या, त्याच्यानंतर कांदा देखील काढून घ्या, झाकून ठेवा, मका देखील काढून घ्या, झाकून ठेवा। कारण की 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान राज्यामध्ये वातावरणात बदल होणार आहे, ठिकठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। अशाच हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा। धन्यवाद।